तथागत भगवान गौतम बुद्ध यांची 2587वी जयंतीनिमित्त येरोडा येथील दीक्षांत बुद्धविहार येथे बीके ग्रुपच्या वतीने सामुदायिक बुद्ध वंदनेचे आयोजन करण्यात आले। उपस्थित मान्यवरांनी आपले मनोगत व्यक्त केले। तसेच जयंतीनिमित्त परिसरात मान्यवरांच्या हस्ते खीर वाटप करण्यात आले। खरं तर बीके ग्रुपच्या वतीने गेल्या अनेक वर्षापासून आपण राजकीय सामाजिक कार्यक्रमामध्ये नेहमी या ठिकाणी त्यांच्याकडनं समाज उपयोगी कार्यक्रमाचं आयोजन केलं जातं। त्यामध्ये त्यांनी बऱ्याचशा मुलांना एम्प्लॉयमेंट देणं किंवा त्या ठिकाणी लोकांना रुग्णवाहिका ह्या बुद्धविहार बांधून गोरगरिबांची लग्न लावणं अशा पद्धतीचे उपक्रम किंवा सामाजिक उपक्रम या ठिकाणी डोक्यामध्ये ठेवून गेले अनेक वर्षापासून त्याची वाटचाल आहे आणि भविष्यामध्येही त्याच्यामार्फत या ठिकाणी आपल्या इथल्या गरजू लोकांसाठी वैद्यकीय मदत म्हणून त्यांना काही कार्य करायच्या। त्याच्यामध्ये मग डायलिसिस मशीन असेल, सिटी स्कॅन, MRI मशीन असेल, अशा पद्धतीचे उपक्रम घेऊन हा समाजाला रिप्रेझेंट करणारा एक कार्यकर्ता बापू खरात हे खरं अशा लोकांची आपल्याला समाजाला गरज आहे की ज्यांच्या विचार जे खऱ्या अर्थाने गौतम बुद्धांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी समाज प्रबळ व्हावा यासाठी त्यांनी आपल्याला समाजाला बरेचसे असे कार्यकर्त्यांमध्ये जोश भरण्याचं काम त्यांच्याकडनं झालं। त्याच पद्धतीचं काम या ठिकाणी बापू खरात यांच्या माध्यमातून केलं जातं आहे। मी त्यांच्या कार्याला आमचे सर्वच म्हणजे बरेचसे राजकीय क्षेत्रातले कार्यकर्ते या ठिकाणी आलेले आहेत, त्यांच्या सर्वांच्या वतीने शुभेच्छा देतो। भविष्यामध्ये असेच कार्य त्यांच्यामार्फत गोरगरिबांसाठी चालत राहावं हीच खऱ्या अर्थाने आजची बौद्ध पौर्णिमेची शुभेच्छा तुम्हाला मी या ठिकाणी देतो। युवकांचा जो मोठा प्रश्न या एवढ्या परिसरामध्ये खेळाच्या मैदानाचा त्यासाठी आपण काय प्रयत्न करणार आहात का? निश्चितपणे हा प्रश्न आपले पालकमंत्री अजितदादा आहे त्यांच्याकडे मी मांडेल, त्यातनं कसा मार्ग निघेल। आज खोटं आश्वासन देण्याचा दिवस नाही आहे आणि मी आत्ताही मगाशी भाषणात बोललो, मला राजकीय क्षेत्रामध्ये खोटं बोलणं कमी येतं आणि त्यामुळे खोटं बोलणार नाही। पण अजितदादांची निश्चितपणे हा जो आपल्या भागातील परिसरातील लोकांचा मिलिंद भाऊंचा प्रश्न आहे ते मांडण्याचा प्रयत्न करेल की इथल्या गोरगरीब लोकांसाठी कुठेतरी चांगलं खेळाचं मैदान, कुठं गार्डन असावं यासाठी प्रयत्नशील राहील, एवढं तुम्हाला शब्द देतो। येरोडा परिसरामध्ये गुन्हेगारीचं प्रमाण वाढलेलं, व्यसनाधीनतेचं प्रमाण वाढलेलं आहे, पण त्यासाठी मला काय वाटतं की आपण आमदार म्हणून ते युवकांना कुठेतरी चांगल्या प्रमाणामध्ये आणि त्यांना शिक्षणासाठी किंवा MPSC UPSC परीक्षा करण्यासाठी काहीतरी आपण प्रयत्न केले पाहिजे। हे निश्चितपणे ह्याच्यासाठी आता बापूसारखे कार्यकर्ते आहेत ना, यांच्या पाठीमागे राहण्याचा हेतूच तो असतो की मी मगाशीच बोललो की समाजाला एक चांगला दिशा देण्याचं काम जे कार्यकर्ते करतात त्यांच्यासारख्याला जर पाठबळ दिलं तर ते किंवा मी त्यांना दिला, त्यांनी खालच्या कार्यकर्त्यांना जेव्हा हे प्रबोधन केलं तर निश्चितपणे हे गुन्हेगारीचं प्रमाण कमी होईल याची मला खात्री आहे। जय हिंद, जय महाराष्ट्र, जय शिवराय, जय भीम। 500हून अधिक नागरिकांनी याचा लाभ घेतला। यावेळी माजी आमदार सुनील टिंगरे, भाजपा अल्पसंख्याक मोर्चाचे महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष सचिन दिवार, शिवसेना शहर उपाध्यक्ष सुनील जाधव, महेश पाटील, मिलिंद गायकवाड, आई प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष यश चव्हाण, सनी कांबळे, संदीप चांदणे, विनोद मोरे, नागेश थोरात, बबलू शेट्टी, सुनील पंडित, सुमित अवचरे, श्याम डिसोजा, बापू जाधव, रोहन आगलावे, मंदार खरात, दाऊद शेख, राकेश मोहिते, मोहसिन खान आदी उपस्थित होते। कार्यक्रमाचे आयोजन बीके ग्रुपचे संस्थापक अध्यक्ष बापूभाऊ खरात यांनी केले। या सावलीत माझ्या विश्वाची माऊली ती, हृदयात मानवाच्या धम्मज्योत लावली ती। या सावलीत माझ्या विश्वाची माऊली ती, हृदयात मानवाच्या